काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते. फॉर्च्यून राईस ब्राउन हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. लोक हो, तुम्ही फरमाईश केली की मोहन जोशी हाजीर हो, म्हणून तुमच्या खास आग्रहास्तव आज आम्ही घेऊन आलेलो आहोत मोहन जोशींना. आता सावळा कुंभार आला म्हटल्यानंतर त्याची गंगी त्याच्याबरोबर येणारच की. स्वागत करूया मोहन जोशी म्हणजेच सावळा कुंभार आणि त्यांच्या गंगीचं म्हणजेच सविता मालपेकरांचं. मन बलवान लागे चट्टान रहे मैदान में आगे, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, जो झुंझार हो तैयार वही दरदार सलागे, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, जो झुंझार हो तैयार वही सरदार सलागे, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग, हुड़ हुड़ दबंग 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 दबंग. फॉर्च्यून राईस ब्राउन हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण मोहनजींपासून सुरुवात करूया. तुमचा संघर्ष म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे मोहन जोशी हे नाव कमवलं त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि ट्रान्सपोर्टची कंपनी होती तुमची आणि तिथपासून आज इथपर्यंत पोहोचलेला आहात. पण आपले खुपते तिथे गुप्तेचे रसिक प्रेक्षक ज्यांना काही लोकांना ते माहीत नसेल तर त्यासाठी थोडंसं आम्हाला सांगा ना. तशी सुरुवात माझी बालनाट्यापासून झाली. 1965 साली भरतनाट्य मंदिरमध्ये पुण्यातल्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. जयंत तारे म्हणजे आपल्या सतीश तारेचे वडील लेखक होते आणि भरतनाट्य मंदिर टुनटुन नगरी खणखण राजा असं नाटकाचं बालनाट्याचं नाव होतं. तिथपासून बालनाट्यात काम करत होतो. मग कॉलेजमध्ये काम केलं. करता करता शरद तळवळकरांच्या कंपनीमध्ये घरोघरी बोम नाटक केलं. मग पुण्यात नोकरीला लागलो. नोकरी लागता लागता कमर्शियल नाटकातनं काम करायला सुरुवात केली. मग नाथ हा माझा, मोरूची मावशी, कुर्यासदा टिंगरन, गुड बाय डॉक्टर, रायगडाला जेव्हा जाग येते, अशी बऱ्यापैकी नाटकं 7-8-10 नाटकं मी केली पुण्यात. आणि पुण्यामध्ये व्यवस्थित सेटल झालो मी. काही प्रॉब्लेम नव्हता मला. मुंबईचं वातावरण मला फारसं मान्य नव्हतं कारण ती दगदग आणि हे ट्रॅफिक आणि रस्ते न कळणं हा प्रॉब्लेम होताच आमचा. पण माझ्या ट्रान्सपोर्ट लाईन चालू असताना माझ्या एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तो खूपच गंभीर होता आणि योगायोग असं की त्याच वेळेस दिलीप कोल्हटकरांनी थँक्यू मिस्टर ग्लाड बसवायला घेतलं होतं. त्यात यशवंत दत्त काम करणार होते. त्यांच्याबरोबर मी ऑलरेडी काम केलं होतं नाथा माझामध्ये. त्यामुळे तसं मला टेन्शन नव्हतं की एक ओळखीची व्यक्ती कुणीतरी आहे आपल्याबरोबर. त्यामुळे मग थँक्यू मिस्टर ग्लाडसाठी आलो आणि त्यात पहिलं बक्षीस मिळालं मला. आणि मग मला मागे वळून बघायची वेळच नाही आली. मग मुंबईत सिरियल्स पण मिळायला लागल्या, नाटकं पण चांगली झाली. नातीगोतीसारखं नाटक मिळालं, कार्टी काळजात घुसली, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं, अशी सगळी ओळी नाटकं मिळाली. आणि मग हिंदी सिनेमातच गेलो मी. मग तेव्हापासून मात्र मी 10 वर्ष नाटक केलंच नाही. 93 सालापासून ते 93 एंड असेल कदाचित ते 2003 गंगाजल शेवटची फिल्म केली मी आणि मग सोडलं मी ते सगळंच. मग परत नाटकात आलं. मग परत नाटकात आलो. थोडा चेंज आवश्यक होता. त्याला म्हणजे असं प्रसंग असा घडला की तेच रिपिटेशन व्हायला लागलं आणि मग त्याचं कंटाळा यायला लागला मला. काय प्रसंग घडला? प्रसंग असं झाला की सकाळी म्हणजे 7ची शिफ्ट होती. त्यात रोहिणी हत्तंगडी होती आणि मी गुजराल व्हिलन, ती मुख्यमंत्री.
मी घरात येतो, तिच्या मुख्यमंत्र्याला दमदाटी करतो, असं करीन तसं करीन, निघून जातो. 2ची शिफ्ट होती, सेम माझं नाव गुजराल, दुसरी फिल्म, त्यात बीना होती, ती मुख्यमंत्री, तिच्या घरात मी जातो, तिला दमदाटी करतो, बाहेर जातो. म्हणले आपलं इथं सॅच्युरेशन पॉइंटला आलेलो आहोत आपण, त्यामुळे मी म्हटलं हे जास्ती करण्यात काही अर्थ नाही. मग काही रिलेशन सांभाळण्यासाठी काही बारीक सारीक फिल्म्स केले मी, पण मन उभलं होतं त्यात. मग परत मी नाटकात आलो आणि योगायोगानं नाट्य परिषदेकडे आलो 2003 साली. त्यामुळे खूप चेंज मिळाला मला आणि 2 वेगवेगळी कामं करायला मिळाली, नाटक पण आणि परिषदेचं काम पण. सविताजी तुमच्याकडे येऊया. तुमचा पहिला फेस ज्यावेळेला आठवतो तो म्हणजे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, अशी ती सकाळी ती गोट्याचं टायटल सॉन्ग, अप्रतिम टायटल सॉन्ग पत्कींचं. आणि त्यानंतर गोट्या ती सिरियल आम्ही अशी वाट बघत बसायचो आणि त्यात तुम्ही होता. तर हीच त्यावेळेच्या आम्हाला आधी गोट्या सिरियल बद्दल आम्हाला थोडं सांगा. त्यावेळेला काय कसं होतं ते सगळं? राज दत्तजी करणार होते डायरेक्शन त्या सिरियलचं आणि जनक मेहता म्हणून गुजराती प्रोड्युसर होते त्याचे. आणि त्यावेळेला सह्याद्रीलाच व्हायच्या सिरियल, म्हणजे ती मराठीतली पहिली 33 एपिसोडची सिरियल. खरंय. आणि मला दत्ताजींनी सांगितलं की तू काम करायचंय. सुहास भालेकरही होते त्यात. तर मी म्हटलं किती एपिसोड मध्ये काम आहे, म्हणजे तेव्हा असं हे असायचं ना. आणि 33 एपिसोडची सिरियल म्हटल्यावर आपल्याला खूप काम पाहिजे. तर 3 एपिसोड आहेत म्हणाले ते. तर मी म्हटलं दत्ताजी काय 3च एपिसोड मध्ये? ते म्हणायला लागले 33 पेक्षा तू 3 एपिसोड मध्ये काम केल्यानंतर जे काय होणार आहे ना ते बघ, आणि मग मला सांग की 3 एपिसोड महत्वाचे होते की 33 एपिसोड महत्वाचे होते. खेळीमेळीत शूटिंग चालायचं. 5 वाजता येऊन, म्हणजे गोट्या सिरियलच्या वेळेला आम्ही अलिबागच्या इथे चौल आहे तिथे आम्ही शूटिंग करत होतो. 5 वाजता येऊन दरवाजा वाजवला जायचा आणि सगळ्यात आधी म्हणजे 6:45 वाजता दत्ताजी असायचे सेटवर. अरे वा. त्याच्यामुळे आर्टिस्ट उशिरा पोहोचणं शक्यच नाही. पण इतकी मजा होती आणि खूप मजा यायची त्यावेळेला करताना. नाही पण बालपण म्हणजे गोट्या सिरियल मधलं तुमचं काम गाजलं, परत काकस्पर्श मधलं तुमचं काम गाजलं. मग हे कोकणातलं वातावरण जे आहे हे कुठेतरी भिनलेलं होतं का मनामध्ये? किंवा त्यावेळेला तुम्ही हे सगळं जे आता आम्ही पिरियड म्हणून जे बघतो ते त्यावेळेला तुम्ही स्वतः बघितलेलं आठवतं का? त्या लाल साड्या घातलेल्या बायका. मला जेव्हा काकस्पर्श, म्हणजे मला सेटवर जाईपर्यंत मला नक्की तिथे काय करायचंय माहिती नव्हतं मला. फक्त महेशने म्हटलं होतं केस कापशील का? हो. आणखी मग तिथे गेल्यावर आणि मग मी आईला फोन करून, कारण माझ्या आईच्या दोन्ही आत्या तशा होत्या. मग ती आई सांगायची मला की त्या अशा असायच्या, असं हे करायचं. म्हणजे त्या काळातच चोळी पण घालायची नाही अंगात, ब्लाऊज पण घालायचे नाही. तर मग आई म्हणायची की वडिलांनी सांगितलं ना आत्यांना घेऊन जा, किंवा आई म्हणायची त्या जर ब्लाऊज घालणार असतील तर मी घेऊन जाईन, नाहीतर नाही मी घेऊन जाणार. बरोबर. तर मग आईकडनंही ही थोडीशी मला माहिती मिळाली. आणि माझी एक आजी होती, म्हणजे मी जे ते वाकण्याचं वगैरे जे केलंय ना, तर ते मी आजीचं सतत ती ना अशी वाकून, आणि ती चिडली बिडलेली असायची किंवा तिला असं मनातनं काहीतरी हे करायचं असलं ना की ती बोटं अशी पाठीमागे करायची, जे मी काकस्पर्श मध्ये केलंय. तर ते सगळं मी लक्षात, आणि मग ते काम करत असताना मला ते एक एक आठवलं आणि त्याचा तो उपयोग झाला. तुम्ही या वयात आता बिंदास्त केस कापलेत, म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं की महेशला सांगावं, महेश दादाला की जरा बघ रे, जरा ते आता ते विग बिग लावून जमतंय का? नाही, का माहिती नाही मला, पण नाही वाटलं मला तसं. म्हणजे ज्या दिवशी महेशकडे केस कापण्यासाठी गेलो, लुक टेस्ट होता आणि बसले सगळ्यात आधी मी, तर इतरांनाच सगळ्यांना, प्रिया, मेधा वगैरे सगळ्यांना वाईट. मग त्या मागून फोटो काढत होते, रेकॉर्डिंग करून ठेवत होते वगैरे असं. मी केस कापायला मला काही, म्हणजे एरवी पार्लरमध्ये गेल्यानंतर एवढेसे केस कापले तरी हळूवा थोडेसेच कापा, बघा जास्त नाही ना, असं जे होतं ना बायकांना, म्हणजे मलाही त्या वेळेला. पण तिथे केस मला काहीही वाटलं नाही. म्हणजे मी ते केस कापून झाल्यानंतर जेव्हा मी घरी यायला निघाले तेव्हा मेधालाच काय, सविता स्कार्फ बांध ना गं, अशीच कुठे चाललीस? म्हटलं का काही नाही, आता एवढं केलंय तर काय आहे. धाडस आहे, धाडस आहे, खरंच धाडस आहे. आणि त्याच्यानंतर मी, म्हणजे तो जो एकदाच फक्त तिच्या घरापासून माझ्या घरापर्यंत फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे, तेवढा जो मी स्कार्फ बांधला तो, त्याच्यानंतर तो मी घडी करून कपाटात ठेवून दिला. काय सांगता? हो, म्हणजे मी अजिबात टोपी वापरली नाही आणि स्कार्फही वापरला नाही. डेंजर आहे, अवघड आहे, खरंच अवघड.
म्हणूनच कदाचित अशा ताकदीच्या आणि सिन्सिअर अभिनेत्री बरोबर गाढवाचं लग्न करताना मजा येत असेल. हो, खूप मजा यायची. काय वाटतं, काय एक्सपिरियन्स आहे? तो सगळा उत्साह तिच्यात आहे, तो बास तिच्यात आहे. आणि मुख्य म्हणजे डान्स तिला भयंकर प्रिय आहे. म्हणजे शेवटी तिला हात धरून थांबवायला लागेल की ही चक्कर येऊन पडेल का, हिला ब्लड प्रेशर शूटअप होईल का. म्हणजे ती मला म्हणायची, मोहन हे गाणं म्हण, मोहन हे गाणं म्हण, मोहन हे गाणं. आम्हाला थांब आता, किती नाटक 3 तास व्हायचं आमचं. तरी हिचा उत्साह कधी कमी झालाच नाही, कारण हिची एंट्री उशिरा असायची. मी पहिल्यापासून घसा पाडायचो, त्यामुळे शेवटी माझी आवाज टाईट, हिचा उत्साह अजून डबल असायचा. पण बेरिंग म्हणा, कोऑर्डिनेशन म्हणा, या बाबतीत काही प्रश्नच नाही. फारच मजा यायची. आता आपण तुमची एंट्री आत्ताच झालेली आहे आणि तुमचा उत्साह दांडगा आहेच. सांगा त्यांना म्हणायला. कारभारी कारभारी कोण आहे, कोण आहे, कोण आहे ग? कोण? मी तुमची कोण? माझी चुलती काय? हाय, मग कोण आहेस? तुमची लाडकी लाडकी. आईला म्हणजे बीडकीची बहीण काय ग? अव ती पण नाही. मग कोण आहेस तू? तुमच्या बापानं करून दिलेली. अगं बाबो, म्हणजे गंगी काय ग? वय वय काय म्हणते गंगी आहे? गाडा भरून ठेवलाय तेव्हा गावाखानं गाडव लवकर घेऊन या. कारभारी हो, आला का? आलो की. चला घरात. आल्या 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 घरात चला. 4 दिवस घरात पत्त्या नव्हता, होता कुठं? गंगे, मी स्वर्गात गेलतो. सर्गात? हा, स्वर्गात. माणूस मेला बिगर सर्गात जात नाही आणि तुम्ही जित्तपणी सर्गात गेला कसा? आणि आता माझा नवरा कुठे आहे भूता? ए गंगे, अगं असं काय करते? अगं मी तुझाच नवरा आहे आणि आज तसा नवरा नाहीये. मग कसा कसा आहे? तुझा सख्खा नवरा आहे. सख्खा नवरा आहे म्हण. तू बाजतोय तू. काय बसतं तसं बाजू. भिनलंय ते नाटक, भिनलंय. मी पुण्यात ज्योती चांदेकर बरोबर करायचो आणि मुंबईत आल्यानंतर सविता बरोबर करायला. क्या बात है, क्या बात है. मोहनचं कौतुक करण्यासारखं हे की तो डॉमिनेट करत नाही स्टेजवर. अच्छा. म्हणजे तो असं म्हणायचा, पहिल्या अंकात तो होता आणि दुसऱ्या अंकात मग माझी एंट्री. मी आले की म्हणायचे, आता तू लढ. अच्छा, बर. हो, म्हणजे त्याचं हे कौतुक आहे की डान्स करत असताना सुद्धा, म्हणजे बऱ्याच आर्टिस्ट असा अनुभव घेतलाय, पण डान्स करत असताना तो ना मागे जाऊन उभा राहायचा. आणि मी एक म्हण घेतली होती त्या ह्याच्यात, म्हणजे तेव्हा तर स्टेजवर कोणालाही हे माहिती नव्हतं आणि उत्स्फूर्तपणे मी घेतली होती. खाण्याच्या प्रयोगाला काय माहिती नाही मला, एकदम डोक्यात आलं आणि मी ती म्हण घेतली. सगळेजण स्टेजवरनं बाहेर. आणि कसं कसं काय घेतली म्हण अलीकडपासून? त्याचं असं वाक्य आहे अवसरीकडचं, डोंट टच माय पवित्र बॉडी. आणि तो असा तिरकं, अरे डोंट टच माय पवित्र बॉडी. ए चिपाडा, इकडे ये असा. येस. पुण्यांदा बोल, काय बोललास ते? डोंट टच माय पवित्र बॉडी. हाडाचा कडीपत्ता आणि बोचा बेपत्ता म्हण डोंट टच माय पवित्र बॉडी. हा शब्द कोकणात खूप फेमस आहे. बेस जो असतो ना, बेस झाडाचं बूड जे आहे त्याला हा शब्द वापरतो. आणि सगळे कोणीच नाही स्टेजवर, मी एकटी. आणि गडकरीला 10 मिनिटं ऑडियन्स हसत होता. आणि नंतर मग प्रत्येक प्रयोगाला मोहनचं ते उपरणं असतं ना, ते असं मोहन म्हणा, ती म्हण विसरू नकोस असं. म्हणजे इतकं डान्स करत असतानाही त्याने कधी मला थांब म्हटला नाही. म्हणजे जेव्हा माझी तब्येत वर तेव्हा म्हणायचं, सविता आता नाहीतर 7 वन्समोर घेतलेले आहेत मी डान्स. काय सांगतो? आणि तेवढ्याच याने मोहनही माझ्या बरोबर नाचायचा. मोहन बरोबर जी नाचण्यात मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. अरे वा. हे डान्स काय म्हणतात, थोडं दाखवा ना. त्यात कहो ना प्यारे वर मी काय सांगताय? हो, ते फक्त ती ऍक्शन होती ना तेवढ्यासाठी. ओके. दिल मेरा कहने को डरा डाटा बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, कहा ना प्यार है, कहो ना प्यार है. क्या बात है, क्या बात है. तुम्हाला म्हणजे उठून मानाचा मुजरा तुम्हाला. क्या बात आहे यार. वा वा वा. हे गाणं सगळ्यात शेवटचं असेल. हो काय? टाळ्यांचं गाणं. हे लोक म्हणजे धुवाच करायचे. काय मस्त एनर्जी हो तुमची. अरे बाप, फार फार. सविताजी, काकस्पर्श मधून पुन्हा एकदा खूप यश मिळालं, लोकांच्या समोर आले,
परंतु त्या व्यतिरिक्त मधल्या काळामध्ये एवढं मोठं यश मिळालं नाही किंवा थोडंसं दुर्लक्ष झालं आपल्याकडे असं वाटतं का? कुठे खुपतं का थोडंसं? दुर्लक्ष झालंय थोडंसं. म्हणजे मध्यंतरी त्याच्यानंतर मी एक सिरियल करत होते. त्या सिरियलमध्ये बऱ्याचशा गोष्टी खूप माझ्या बाबतीत वाईट झाल्या. तुम्ही ती मानसिक त्रास झाला त्यावेळेला. तुम्ही सोडली पण ती सिरियल? हो. करेक्ट. तर ह्या सगळ्याला कंटाळून मी ती सिरियल सोडली. पण कुणालाही असं वाटलं नाही की नक्की काय झालंय तिथे. आणि मग वाटेल त्या अफवा ज्या आपल्या इंडस्ट्रीत उठवल्या जातात, वाटेल ते बोललं जातं. म्हणजे काय? काही की सविता मालपेकर दरवाजाच उघडायची नाही, सविता मालपेकर आंघोळीलाच जायची. हो, म्हणजे काही कशावरही काही होतं. मग ते कुठेतरी असं म्हणजे स्वतःच्या गोष्टी लपवण्यासाठी जे आर्टिस्टवर ढकललं जातं ना, ते खुपतं मला. पण काय होत्या गोष्टी त्या? 14 वार एक तर मला साडी नेसायची होती त्या सिरियलमध्ये. वीग लावायचा, पूर्ण तयार कोळ्यांसारखं व्हायचं ते तयार. तर डायरेक्टर सांगायचा मला की तू 15 मिनिटात बाहेर पाहिजेस. अरे अरे. हे करून. तर मी म्हणायची 15 मिनिटात तुझी बायको तरी तयार होऊन येईल का? नाही. मग मी 15 मिनिटात कशी? तर त्याच्यावर त्याचं उत्तर असं असायचं, तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझं लाइटिंग तयार असतं. अरे, असं उत्तर असायचं. दुसरी गोष्ट म्हणजे, खरं बाई म्हणून बोलू नये पण मी आज हे बोलणार. बोला. म्हणजे आता तुम्ही विचारलेत म्हणून मी बोलते. बाथरूमला जाण्यासाठी मला विचारून जायचं असं मला सांगितलेलं होतं. आणि एकदा मला डायरेक्टरने आमच्या उत्तर दिलं होतं, क्रिएटिव्ह हेडला विचार आणि बाथरूमला जा. आणि मी डायबेटिसची आहे, त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की मला बाथरूमला कंट्रोल नाही करता येईल. तर मग आम्हाला विचारायचं आणि जायचं. आणि मग मी विचारायला गेले की मला अर्धा तास मला थांबून ठेवलेलं आहे त्या लोकांनी की एवढा सीन कर ना आणि मग जा ना. म्हणजे एकदा तर मला इतका प्रॉब्लेम झाला होता, आणखीन मी गेले टॉयलेटला आणि बरं मी साडी स्वतः शिकले ती नेसण्यासाठी. तर त्याच्यावर नाही त्यांनी खूप आहे, मग आम्हालाच का नाही सांगून. म्हटलं तो निसर्ग आहे ना, ते नैसर्गिक आहे, ते कसं मी सांगणार आणखीन जाणार तुम्हाला. तर अशा पद्धतीने मग डे नाईट काम. बरं ते काम करण्याचा कंटाळा तर कधीच मला आला नाही, याचं कारण की मला तो रोल आवडला होता म्हणून. आणि त्याच्यासाठी मी मेहनत घेतली होती. मी खार दांड्याला जाऊन मी 1 महिना ती भाषा संध्याकाळी 7:30 ते रात्री 12 पर्यंत जाऊन बसायचे आणि शिकले होते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा प्रामाणिकपणे आपण काम करतो तेव्हा जर अशा पद्धतीने वागवलं गेलं तर मग नको वाटतं. खरं. बरं सेटवर येऊन धमक्या, तुम्हाला आम्ही जर सिरियल मधनं काढून टाकलं तर तुम्हाला कोण घेतो ते बघूया आणि तुम्हाला कामच मिळणार नाहीत, कोण घेणार नाही, असं नाही होत ना. असं नाही होत. जे आपण इथे घेऊन आलेलो असतो ना, ते कुणाचा बाप आला तरी आपल्याकडनं खेचून घेऊ शकत नाही. खरं, अगदी खरं. को आर्टिस्टने माझ्या 36 वर्षाच्या कारकिर्दीत को आर्टिस्टने त्रास देणं हे पहिला सेट होता तो. की तुम्ही काही बोललेलं असेल म्हणजे हे खरं सांगू नये पण मी सांगते. मी साडी नेसत असताना माझे फोटो काढले जायचे रूम मध्ये. नंतर ते काय BBM आणि काय हल्ली म्हणतात, मला मोबाईल मधलं फोन घेणं आणि फोन कट करणं याच्या पलीकडे मला काही कळत नाही खरं. तर बोलत असेल, आता समजा मोहनचं माझं बोलणं चाललंय आणि मी मोहनला म्हटलं, मोहन खूप त्रास होतोय रे मला, मानसिक त्रास होतोय. तर ते दुसऱ्या मिनिटाला पोचलेलं असायचं. बरं मी काय तुमच्या हाताकडे बघणार नाही किंवा मी बघितलं तरी मी माझ्या डोक्यातच येणार नाही ना, कारण आम्ही असं कधीच मला बाकी म्हणजे अर्थात मुलीच असणार ज्या तुमच्यावर, जेंट्स नाही बरोबर, किंवा ज्या स्त्रिया आहेत त्या तुमच्या वयाच्या तुमच्या पिढीतल्या होत्या का यंग नंतर आत्ताच्या जनरेशनच्या. आणि मग इतका त्रास व्हायला लागला ना या गोष्टींचा. आणि दुसरी गोष्ट असं मला म्हणायचंय की त्याच सिरियलमध्ये एका आर्टिस्टला फटकन रिप्लेस केलं होतं, त्याला माहिती पण नाही. तर हा जो प्रकार रिप्लेस करणं जो आहे ना, हा खूप वाईट आहे. आता सुद्धा आपल्याकडे कलावंत किती म्हणजे पाठवून बोलतात सगळे, नाही नाही हे असं व्हायला पाहिजे, हा हे असं करायला पाहिजे, हा. मेकअप रूम मध्ये प्रचंड बोलत असतात, बाहेर गेले की काय काय प्रोडक्शन आहे तुमचं, काय मस्त, काय बोलण्यातलंच कामच नाहीये, काय सुंदर आहे, काय ट्रीटमेंट आहे. हे का? तुमच्यावर अन्याय होतोय ना, मग बोला ना, अन्याय विरुद्ध बोला थोडं तरी. पण प्रत्येकाला भीती की
आम्ही हे बोलल्यावर माझं काम गेलं तर. म्हणजे मलाही तेव्हा त्यावेळेला बऱ्याच जणांनी सांगितलं तू लीड करतेस, आणखीन तू विचार कर बघ हे काय असं जे सगळं बोलतेस ते आणि हे करतेस ते. म्हटलं असू दे, एकतर मला अन्याय सहन होत नाही, ना माझ्यावर केलेला ना दुसऱ्यांवर केलेला मला अन्याय सहन होत. योग्य असेल तुम्ही योग्य बोला, माझं चुकलं असेल तर मी 10 वेळा समोरच्याला सॉरी म्हणेन, पण माझं चुकलं नसेल नि मला म्हणायला सांगितलं मी म्हणणार नाही. मला उभी अशी कापली समोर तरी मी म्हणणार नाही. मग इतकं माझं. मोहनजी, नाट्य परिषदेचं जे काय आम्ही ऐकतोय दररोज सकाळ संध्याकाळ, तर 10 वर्ष तुम्ही काम केलं तुमच्याबरोबर. 8.5 वर्ष तुम्ही, म्हणजे 2 टर्म जवळपास आता झाले, आणि तरी देखील आज तुमच्या विरुद्ध लोक काही उभी आहेत, हे कुठेतरी खुपतं का? नाही, काहीच कारण नाही. शेवटी निवडणूक म्हटलं की 2 पार्ट्या असणार, 3 पार्ट्या असणार, मला काही त्यांच्याविषयी काही ऑब्जेक्शन नाही मला. चला, हे तर नाट्य परिषदेबद्दलचं आपण बोललो. आता मोहन जोशींच्या खुपण्याकडे येऊया. माझ्याविषयी अशा अनेक दंतकथा आहेत. म्हणजे मी गोव्याला एअरपोर्टला असताना सांगितलं 3री बेल द्या मी पोहोचतोय, माझ्याकडे लिहिलेलं सांगतो ना, मला माहितीच ना सगळ्या. प्रश्न हा नाही. ह्यांनी काय झालं, माझ्यावरचं वातावरण सगळं दूषित झालं. मी जिथं काम करतो तिथे लोकांना जवळ कळतं, पण जे माझ्यावर काम करत नाही, ज्यांना मी दिसत नाही किंवा ज्यांना मी भेटत नाही, त्यांच्या मनामध्ये हा ग्रह राहणं काही चुकीचं नाही, काहीच चुकीचं नाही. त्यामुळे असं वातावरण निर्माण झालं की त्यातनं मला थ्रू व्हायचं असेल तर मला काही गोष्टी विरोधात जाऊन कराव्या लागतात. त्या विरोधात जाताना काहीतरी गोष्टी चुकतात, त्याचं कॅपिटल केलं जातं. आमचे आजूबाजूचे मित्रवर्गच आहेत आमचे सगळे ह्या गोष्टी करणारे. कदाचित ते इनसिक्युअर फील करत असतील, कदाचित माझी प्रगती त्यांना बघवत नसेल, कदाचित काय म्हणू आता, ज्या पद्धतीने मी आलो, ज्या पद्धतीने मी अध्यक्ष झालो ती गोष्ट पचनी पडली नसेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. एक दुस्वास आपण ज्याला म्हणूया. पण वाद आणि मोहन जोशी हे एक समीकरण झालेलं की भटांशी असलेला वाद असू दे. नाही, आता कसा तुम्ही विषय काढला उत्तम. भटांनी सुरुवात केली, मी नाही सुरुवात केली. मी अमेरिकेतून येण्या अगोदर भटांनी वातावरण तयार केलं होतं. भट माझे उत्तम मित्र आहेत आजही आमचे फोन होतात, आता मी गप्पा मारतो. शिवाजी मंदिरला प्रयोग असले भट येतात, त्यांचे प्रॉब्लेम मला सांगतात, आणि आजही आम्ही चांगले आहोत. म्हणजे मी त्यांचा मित्र नक्कीच आहे, तेही माझे मित्र आहेत हे मला माहिती, कारण ते खूप इनर गोष्टी मला सांगतात. हे छान आहे, ऐकून बरं वाटलं. हो, प्रश्नच नाही. म्हणजे इव्हन आमचं जे भांडण झालं त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली म्हणून मला बोलणं भाग पडलं, नाहीतर मी जर बोललोच नसतो तर लोकांना माझी बाजू कळलीच नसती. तुम्हाला मीडियाविषयी हे खूपतं का? उदाहरणार्थ तुमचा नाशिकचा जो एपिसोड होता रिसेंट, 3 दिवस चालला होता, कारण दुसरा काही घटना घडलेली नव्हती आजूबाजूला. तेव्हा 3 दिवस मला बुक केलं होतं त्यांनी. नेमकं झालं होतं काय? आज तर सगळं शमलेलं आहे, आज तुम्ही सांगू शकता? केवळ एक रस्त्यावर भांडण व्हावे एवढं भांडण झालं होतं, बस. त्याच्याबद्दल काही नाही. कोणी मला मारलं नाही, कोणी माझ्या अंगाला हात लावला नाही, काहीही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठून मी गाडी घेऊन मुंबईत आलो होतो. शूटिंग कॅन्सल केली त्या लोकांनी तिथल्या. मी 7 वाजता निघून मला काहीही झालं नव्हतं. पण बातम्या, मोहन जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय, मोहन जोशीला प्रचंड मारला, मोहन जोशीला धाब्यापासून हॉटेलपर्यंत मारत मारत नेला, कपडे फाडले. माझं काही झालं नाही, माझ्या अंगाला कोणी हात लावलं नाही. एवढं वाटतं पाडवलं गेलं ते. म्हणजे कधी कधी असं वाटतं, बरं काय झालं, कुणीतरी आयुष्य असतं आपलं, एक पर्सनल आयुष्य, कुणीतरी शूटिंग केलं असं म्हटलं. म्हणजे मला असं वाटायला लागलं हे सर प्रिप्लॅन्ड आहे की काय, हे गुंतवण्याचा प्रकार आहे की काय. मला त्याचं कारण सांगतो मी. गोष्ट घडली 21 तारखेला, त्याची न्यूज आली 23 तारखेला लोकमतला, नाशिकच्या लोकमतच्या. मी इकडं आमच्या अध्यक्षांना जाऊन सांगितलं, जो प्रकार घडला तो सांगितलं, म्हणजे असं असं झालंय, काय काय अपशब्द उच्चारले गेले, इथपर्यंतच आहे. तेव्हा एक काम कर, तुम्ही माफी मागून टाका आणि मोकळं कर, माझ्या नाशिकच्या जवळचं मी सांगतो त्यांना. मी पेपरमधून माफी मागून टाकली. मला म्हणाले प्रकरण संपलं, इट्स ओके. 3 तारखेला लोकसत्तात लेख आला, आपलेच शेजारचे मित्र आमचे लेख आला. 4 तारखेला परत लेख आला, आणि धडाधडा टीव्हीवरच सुरू झालं. म्हणजे सकाळपासून सुरू झालं टीव्हीवर, बोलणारे आमच्यातलेच. आणि तो काय झालं, तो कॉर्नर केल्यासारखं झालं. वाईट काळ म्हणतो ना, चालतो ना वाईट काळ, तसं तो वाईट काळ होता माझा. पण तुमचा जो हुरूप आहे, तुम्ही काम चांगलं करताय, तर आज संस्था ही असेल ती असेल, संघटना ही असेल ती असेल, ते करत राहालच. आणि आता वेळ झालेली आहे ती फरमाईशीची. आणि आज माझ्याकडे आमच्या सारेगमपचे गायक आणि फेवरेट, लोकांचे फेवरेट गायक मोहन जोशी आलेले आहेत. तर मी त्यांना सोडणार नाही, मी फरमाईश करणार. आणि माझी फरमाईश पण नक्की आहे कुठलं गाणं ते म्हणजे कसमे वादे प्यार वफा. होऊन जाऊ दे. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों
वाह. कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, सुख में तेरे सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे, दुनिया वाले दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. वरचा सा. थँक्यू. वरचा सा. पुन्हा एकदा. मोहन जोशी हाजीर हो नावाचा एक चित्रपट वगैरे बनला होता, तुम्हाला त्रास झाला का त्याचा? उलट बऱ्यापैकी माझ्या नावाचा प्रोपगंडा झाला. जसं एक बाजू ही अशी आहे तशी तिकडे पण एक बाजू आहे. मोहन जोशी या नावाचं काहीतरी महत्व असलं पाहिजे ना. एक हिंदी फिल्म बनते म्हणजे बघा ना त्याच्यावर. क्या बात आहे, क्या बात आहे. चला, आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. आमच्याकडे काही तुमच्या जवळपासच्या लोकांनी बाईट्स दिलेले आहेत. सविता मालपेकर म्हणजे फुल ऑफ एनर्जी, आणि ॲज अ को आर्टिस्ट मला ती एनर्जी आमच्याकडे पास ऑन होते, आणि मला खूप शिकायला मिळालं तुझ्याकडनं काकस्पर्शच्या वेळेला. काकस्पर्शच्या रोलबद्दल जेव्हा तुला महेशनी विचारलं तेव्हा मी बरोबर होते तेव्हा तुमच्या, आणि त्यांनी तुला नुसतं विचारलं की सविता टक्कल करशील, आणि कुठलाही विचार न करता तू लगेच हो म्हणालीस, आणि त्या डेडिकेशन करता तुला खरंच हॅट्स ऑफ. मला तुझ्याबद्दल काय खुपतं तर तू सध्या अजिबात तब्येतीची काळजी घेत नाही आहेस. तुझी शुगर खूप वाढली आहे मला माहिती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप खूप हळवी झाली आहेस सविता. मला ती परत स्ट्रॉंग सविता परत पाहिजे, आणि तुला जर आयुष्यात आपल्याला जे काही फेस करायला लागतं त्याच्यासाठी आपली तब्येत चांगली असेल तर सगळं चांगलं असेल. त्यामुळे तू तुझी तब्येत निग्लेक्ट करू नकोस, आणि तब्येतीची काळजी घे. बघा, तुम्ही लगेच परत इमोशनल झालात. सगळ्यात पहिल्यांदा फक्त माझं सुख दुःख मी जे बोलले असेल ते मेधाबरोबर बोलले असेल. इतकी ती मला म्हणजे मी शोधत होते अशी मैत्रीण, ती मला काकस्पर्शच्या निमित्ताने भेटली, आणि खूप गोड आहे मेधा. मेधा, तू जे सांगितलंयस मला की मी काळजी घ्यायला हवी आहे, तर नक्की मी याच्यावर विचार करेन आणि मी माझी काळजी घेईन, कारण खूप काम करायचंय आपल्याला दोघींना. बघूया पुढचा बाईट. सविता, तुझ्याबरोबर मी काम केलं तेव्हा पहिलं नाटक होतं त्यात तू एकही शब्द बोलली नव्हतीस. मुक्ता त्या नाटकात तू होतीस, आणि मग दुसरा पण गेलं होतं किनारा, त्यात तू खूप बोलत होतीस. तर असो, पण तुझा एक गुण म्हणजे असं की तू जेवण फार छान करतेस, आणि ते कोकणी स्टाईलचं किंवा मालवणी स्टाईलचं जेवण ते मला खूप आवडतं. तर ते मला केव्हा तरी एकदा खिलव पुन्हा. आणि दागिने वगैरे खूप वापरतेस तू, त्यामुळे मी तुझ्या कानावरच्या त्या दागिन्यांना म्हटलं होते कान आहे का दुकान आहे असंही म्हटलं होतं एकदा की तिकडे तिथे होतेच म्हणून. हा, आणि सविता, तुझ्या बाबतीत काय खटकणार, काही तसं खटकत नाहीये. पण एक सांगतो तुला की तू खूप लोकांकरता काय काय करतेस, संस्थांकरता काहीतरी करतेस, आणि मग त्याची दखल घेतली नाही की मग तू चिडतेस, आणि मग बोलायलाच लागतेस.
तर ते जरा बोलणं कमी कर, नाही तर मग त्या बोलण्याला काही किंमत राहत नाही. आज पण तुला सांगतो, या कार्यक्रमामध्ये तू आलीस ते गुप्त तुला वाटेल ते विचारतील खोलामध्ये जाऊन काहीतरी, आणि तू काहीतरी बोलत 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 बसशील, प्रॉब्लेम करशील. तसं करू नको असं मला तुला सांगायचंय. ते नॉनव्हेज खातात, तू नॉनव्हेज उत्तम करतेस, त्यांना नॉनव्हेज केलं बस. आणि काय रमेशही जसं मोहन आहे तसं माणूस म्हणून खूप चांगला आहे, खूप प्रेमळ आहे. चिडला की तो खूप वेगळा चिडतो वगैरे असं आहे. पण तरी एक आमची मैत्री खूप, म्हणजे जे आपण एक ठराविक जवळचे जसे मित्र असतात ना, तसा एक मोहन नंतर रमेश आहे. आणि जे म्हणाला की मी दागिन्याने खूप मडलेली असते, तर खरंय मला खूप आवडतं दागिन्याने मढायला. कारण ज्या वयात घालायला पाहिजे होते दागिने मी त्या वयात मला मिळाले नाहीत. आणि तेव्हाही आवड होती, पण तेव्हा ते खोटे दागिने घालून हौस भागवत होते. आता जरा खरे दागिने घालून हौस भागवते. आणि दुसरी गोष्ट की कधीतरी असं वाटतं ना की अरे, ज्यांना आपण आपलं म्हणतो, इतर नाही, इतर कुणासाठी केलं तर मी ते डोक्यात पण नाही घेत. तर उदाहरणार्थ उद्या मोहनसाठी मी काहीतरी केलं, तर मोहनला जेव्हा मी म्हणते की मोहन माझा आहे, मोहन माझा चांगला मित्र आहे, मोहन माझ्या जवळचा आहे, तर मोहनकडनं अपेक्षा करायला काय हरकत आहे की कधीतरी मोहनने मला बोलून दाखवा की हा तू चांगलं केलंस हा माझं. हा, एवढंच. त्याच्यामुळे मग मी अशी काहीतरी डोक्यावर परिणाम झाल्यासारखी बडबड 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 करत राहते. तर रमेश, याच्या पुढे मी काळजी घेईन की फार बडबड करणार नाही, कारण आता थोडंसं वय पण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी अशी हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागलेली आहे. चला पुढचा बाईट बघूया. नमस्कार नटवर्य, बरोबर वेळ टच आहे. काय लागतो का आवाज ओळखीचा? नॉनसेन्स असे शब्द जरी कानावर पडले तरी मोहनदादा तुझी खूप आठवण येते. ग्रेट आहेस तू. तुम्ही गुरुस्थानी आहात सर. तुमच्याबद्दल खरंच काय बोलावं समजत नाही, पण तुमचा आवाज, तुमचं रात्रभर टेम्पो चालवणं, त्यात त्या नाटकाचे प्रयोग करणं, पुन्हा न थकता विमान अडवायची वगैरे भाषा केली होती. तुम्हाला आठवतं सर? तुम्हाला कुठेतरी शूटिंगला जायचं होतं हिंदी सिनेमाच्या, आणि मला वाटतं आपण फिल्म सिटीत शूटिंग करत होतो, डिटेक्टिव्ह जयराम या तुमच्या मालिकेचं. तेव्हा म्हटलं अहो तुम्हाला जायचंय ना, असं काय करता, वाजले किती मोहन दादा? मी विमान थांबवेन असं म्हणणारे तुम्ही होतात. फक्त गाणं जरा मागं पडलं असं नाही वाटत का? ते चालू ठेवा ना, कशाला उगाच बंद केलं? आपण करूयात ना कार्यक्रम. तुम्ही म्हणताना माझ्यावर काम करायचं, माझ्यावर काम करायचं, तसं मी सांगतो की मोहन दादा आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत. तो योग जुळवावं लवकर. तेवढं एक खुपणं राहून गेले, तेवढं जरा खुपणं थोडंसं कमी करा. बास, खुश, दिल खुश होईल. बाबांना खूप आनंद वाटेल. मोहनजी, तुम्हाला सांगितलंय गाणं परत चालू करा, कार्यक्रम करू की आपण, असं त्यांनी सांगितलंय. नाही करू, मला आवडेल गायला, पण शेवटच्या नंबरावर गाईन मी. पण एक नक्की की मला तुझ्याबरोबर काम करण्याची फार इच्छा आहे बाबा. म्हणजे धडक मारण्यासारखा नट आहे तो. आणि तारे, तुम्हाला एक सांगतो, मी हारणार नाही बरं का तुमच्यासमोर. म्हणजे भीती आहे थोडी, पण लक्षात ठेवा मी हारणार नाही तुमच्यासमोर. पण तुमच्यावर काम मात्र नक्की करायचं. मला फार आनंद होईल तुमच्यावर काम करायला. अरे यू आर ग्रेट. शाबास. सतीश, मला पण काम करायचंय तुझ्या बरोबर. आय थिंक याच्यापेक्षा मोठं काही सर्टिफिकेट असू शकत नाही तारे. फार मस्त, फारच मस्त, फारच मस्त. पुढचा बाईट बघूया. हाय मोहन, आपण बऱ्याच दिवसांनी एकत्र समोरासमोर आलो. आम्ही दोघांनी एकत्र 7-8 नाटकं केली. त्या 7-8 नाटकाचे जवळपास 2,500 प्रयोग झाले. त्याच्यात आम्ही अमेरिका दौरा 2 वेळा केला, दुबई केला. मोहन माझा अत्यंत जबरदस्त मित्र आहे. हे प्रामुख्याने मी सांगतो का, तर मोहनचा स्वभाव असा प्रेमात पडावा, म्हणजे माझ्यासारख्याने पण प्रेमात पडावा असा आहे, आणि असा होता. मोहन म्हणजे कसं, दिवसाला मोहन आणि रात्रीला मोहन, असे 2 मोहन आहेत. कळलं का? रात्रीच्या मोहनची भीती वाटते, दिवसाचा मोहन खूपच चांगला आहे, मित्र म्हणून चांगला आहे आणि हे म्हणून. फक्त त्याचं काय बारीक बारीक जे काही बारीक बारीक नाही, पण ते मोठे मोठे गुण आहेत त्याच्यात. त्याला कधी वेळेवर येणं, ते ह्या सगळ्या गोष्टी कधी जमल्या नाहीत. कळलं का? त्याच्यामुळे मी एका पॉईंटला त्याच्यावर काम करायचं सोडलं. पण आजही माझ्या मनात तो घर करू नये. कळलं का? काही घराच्या खिडक्या दरवाजे तुटलेत, पण
तरी घर करून ये. जर त्यांनी वेळेवर यायचं किंवा थोडा कोणत्याही नाटकाच्या स्क्रिप्टचा किंवा पिक्चरच्या स्क्रिप्टचा म्हणजे विषयावर अभ्यास करायचा. खरं त्याला अभ्यासाची गरज नाही आहे, तो मोठा ॲक्टर आहे, पण तरी पण जर असं काही केलं असतं ना तर तो इतका मोठा ॲक्टर झाला असता हिंदीमधला की मला माहिती आहे की त्याची ताकद काय ती. आता मी काय सांगून तो काय करणार नाही असं नाही आहे. तर मला खुपलं एवढ्यासाठी की मला त्याच्याबरोबर काम करायचं बंद करायला लागलं, हेच मला खुपलं. काय सांगाल? त्यांच्या मनात एक तो ग्रज पहिल्यापासून आहेच माझ्याविषयीचा. असं नाही की आमच्या ग्रुपमध्ये कोणी माझ्यासारखं आहे असा भाग नाही, आहेत, पण का कोण असतो त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे. आणि मला वाटत नाही की मी त्यांचा तो ग्रज दूर करू शकेन किंवा त्यांना जी गोष्ट खुपतीये ती मी दूर करू शकेन. कारण मी माझी जबाबदारी सोडून कधीच, मी त्यांच्या एकच प्रयोग कॅन्सल झाला तर तेही माझ्याबरोबर होते. बरोबर. तरुण तुर्क म्हातारे आमचा नाशिकचा प्रयोग, तिसरा प्रयोग कॅन्सल झाला होता. पण हा त्यांनी गैरसमज डोक्यात काढून लागला. मी इतका वाह्यात आहे किंवा असं जे काय त्यांच्या डोक्यात बसलंय हे त्यांनी काढावं. मी माझी जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय कुठलीच गोष्ट कधीच केली नाही, नेव्हर इन माय लाईफ. पण ते जे म्हणतात की आता सकाळचा मोहन वेगळा रात्रीचा मोहन वेगळा असतो, हे किती खरं आहे? काय होतं, बोलण्याने विषय वाढत जातो. माझ्या बाबतीत ते घडलंय. म्हणजे कान फाटायची म्हणली ना तसं झालंय माझं. आता कोण घाबरतात ते कशामुळे घाबरतात कोण असतो, मला काहीच कारण नाही. तू कामच केलं नाही, तू माझ्यावर तर घाबरतो का असेल तू, नाही का? नाही खरं. पण माझ्याबरोबर जे काम करतात ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. खरं. पण हा एक जो प्रोपगंडा माझ्याविषयी कायम ठेवला गेलाय, मेंटेन केला गेलाय, आणि मेंटेन करण्यामध्ये सुधीर भटांचा पण थोडासा हात आहे, बाकीच्यांचे हात आहे, पण तरी सुद्धा ते माझे मित्र आहेत. आणि मी कधी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कधीच नाही, नेव्हर. कारण त्यांनी मला खूप दिलंय. आणि आता वेळ झालेली आहे ती एका पॅरडी सॉन्गची. आणि आजचं पॅरडी सॉन्ग जे आहे ते मोहनजी तुमच्यावर आहे. कब आओगे कब आओगे कब आओगे, तीसरी बेल हो जाएगी क्या तब आओगे, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए. मोहन जी प्रोड्यूसर का मन घबराए, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए. कहाँ है जोश जी अब तक यही सब पूछते हैं, कहाँ है जोश जी अब तक यही सब पूछते हैं, निर्माता तेरे न आने का सबब पूछते हैं. देर न हो जाए कहीं देर न हो जाए, देर न हो जाए कहीं देर न हो जाए, देर न हो जाए कहीं देर न हो जाए, देर न हो जाए कहीं देर न हो जाए. नाही, मी शूटिंगला उशिरा जातो हे नक्की आहे, पण नाटकाला उशिरा गेल्याचं मला कधी आठवत नाही. म्हणजे शूटिंगला मी जातच नाही वेळेवर. म्हणजे मला माहिती आहे 9 ते 10 तिथं काय ब्रेकफास्ट चालू असतो, कुठे काय अरेंजमेंट चालू असते, कुठे लाइटिंग चालू असतं. घरची कामं सोडून झोप सोडून कोण तिथं जाऊन बसायचं? बरोबर. काय घर मेकअपला 5 मिनिटं लागतात, कपडे बदलायला 1 मिनिट लागतात. काय जाऊन तिथं उगाच हॅ हो करत बसायचं, त्यापेक्षा जरा उशिरा जाय आराम. काय सांगा. ते असिस्टंटचा फोन होतं, नवीन बिवीन कोणी आला की मोहन जोशी का? हो सर, उद्या आपली शिफ्ट बरोबर 7 वाजता आहे, तू कर. मी 9:30-10 वाजता येईन, तू कर, बाकी काय करायचं. 7 वाजता काय शूटिंग करण्याची वेळ आहे का? सविताजी, गाढवाचं लग्न मधलं तर डान्स तुम्ही सॉलिड केलात, पण माझी अशी इच्छा आहे की एक लावणी होऊन जाऊ द्या. आता कुठली गाव लावणी? यारावजी. या रावजी. यारावजी बसा भाऊजी, यारावजी बसा भाऊजी, यारावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखो तुमची महरजी. बसा भाऊजी
ओ बसा भाऊजी वळख जुनी धरून मनी वळख जुनी तुमची धरून मनी काय करू सांगा मी कहरजी ओ बसा भाऊजी ओ बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला पडदा लाजचा लाजचा फेकला जलवा जलवा जलवा. छानच केलं छानच. क्या बात आहे क्या बात आहे. तुम्ही दोघं तयार आहात? 5-5 प्रश्न दोघांनाही विचारले जातील. तुमच्यापासून सुरुवात करूया. कुणाच्या आवाजात जास्त दरारा आहे, विनय आपटे का मोहन जोशी? मोहन जोशी. काय जास्त आवडतं, फिश की दागिने? दोन्ही. कुणाचं गाणं जास्त आवडतं, मोहन जोशी की प्रशांत दामले? मोहन जोशी. ओ हो क्या बात है क्या बात है. क्या बात. खुश खुश. आता तर जाम खुश. आवडतं नाटक, डार्लिंग डार्लिंग की गाढवाचं लग्न? गाढवाचं लग्न. आहा. आवडती अभिनेत्री, स्मिता तळवलकर का वंदना गुप्ते? वंदना गुप्ते. वाह. रॅपिड फायर फॉर मोहन जोशी. कोणत्या कामाने जास्त समाधान दिले, नाटकातल्या का नाट्य परिषदेच्या? नाटकातले. आवडती सहकलाकार, स्वाती चिटणीस का सविता वालपेकर? स्वाती चिटणीस. जास्त काय खुपतं, राजकारण्यांच्या बंगल्यावर कलावंतांची उपस्थिती की नाट्य संमेलनाला राजकारण्यांची उपस्थिती? बंगल्यावर उपस्थिती. आवडतं नाटक, नातीगोती का कार्टी प्रेमात पडली? नातीगोती. नातीगोती. आणि आवडता खलनायक, बघा, आवडता खलनायक विनय आपटे का अनंत जोग? आनंद जोग. प्रश्न जरा अवघड होता. नाही, महाराष्ट्र सोपा होता. पण 5ही प्रश्नांची उत्तरं यांनी देखील. विनय आपटेंची पर्सनॅलिटी व्हिलनची नाहीये. आनंदजोगचे डोळे जे आहेत ना ते फार भयानक बोलतो. विनय आपटेचं कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून उत्तम ऍक्टिंग आहे, पण त्याकडे ते प्लस पॉइंट्स, त्याचे डोळे, त्याचं कपाळ जे हालतं ना त्याचं सगळं, तर फार छान. व्हिलन ऍज सच तो चांगलाच. तुम्ही पर्सनली व्हिलन म्हणालात का सिनेमातला व्हिलन म्हणाल? आता ते तुम्ही घ्यायचं जसं नाही, होतं मग मी सिनेमातला घेतलं. मी तेच म्हणणार होतो की तुम्ही त्याच्यावरती जे एक्सप्लेनेशन देताय की म्हणजे तुम्ही खूपच भोळे आहात. नाही, भोळे असं नाही. मी सरळ माझ्या नजरेने बघतो, दिसलं मला. चला, काय हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या फोन राऊंडची. आता बघूया तुम्ही कुणाला फोन लावताय आणि मोहनजी कुणाला फोन लावताय. तुमच्यापासून सुरुवात करूया. हॅलो भाऊ, तुमची सव्या बोलतीये. 40 वर्षानंतर भाऊ मी तुमच्याशी बोलतेय. हे निव्वळ ना भाऊ शक्य झाले तुमच्याबरोबर बोलणं झी मराठीमुळे आणि अवधूत गुप्तेंमुळे. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकून गेलात ना भाऊ, आई, 5 भावंड आम्ही, मला जेवढं जमलं तेवढं भाऊ मी ती जबाबदारी पार पाडली. हो, तुमची खूप खूप आठवण येते रोज. खूप खूप काही मला बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं भाऊ, पण नाही मला कोणाशी बोलता येत. तेव्हा वाटतं की तुम्ही असतात तर मी तुमच्याशी बोलले असते. तुम्हाला माहितीये भाऊ, मला आता काकस्पर्शचं अवॉर्ड मिळालं. खूप सुंदर रोल केला. जी तुमची इच्छा होती ना की मी खूप छान काम करावं, एक अभिनेत्री चांगली व्हावं, पण हे कौतुक बघायला तुम्ही नाही, तो एक शाबासकीची थाप जी पाठीवर पाहिजे असते वडिलांची, ती नाही आली. पण मला माहिती होतं तुम्ही वरून मला आशीर्वाद देत होतात. ते राहून राहून एकच खंत वाटत राहते मला की तुमच्यासाठी मी काही करू शकले नाही.
काहीच करू शकले नाही. ते जर त्या वयात करता आलं असतं तर आज तुम्ही आमच्या सगळ्यांजवळ असता भाऊ. पण काही हरकत नाही भाऊ, मी येईन ना तेव्हा तुमची तिथे काळजी घेईन. मला खूप लवकर यायचंय भाऊ तुम्हाला भेटायला. खूप थकले हो भाऊ, खूप थकले. तुमच्याशी खूप खूप बोलायचंय. मी लवकर येणार आहे भाऊ तुम्हाला भेटायला. खूप लवकर येणार आहे. ते बाकी सगळंच की ठीक आहे, पण ते तुमचं हे नाही ऐकणार की आम्हाला मी लवकर वर येते आणि असं तसं. 40 वर्ष तुम्ही जबाबदारी सांभाळलीत ना, मग ते अशी मध्येच सोडून नाही असता येणार. त्यामुळे आता रडू नका, त्यांना वाईट वाटेल. हा बास करा आता. आता वेळ झाली मोहनजी तुम्ही फोन लावायची. तर आम्ही उत्सुक आहोत की आमचा दबंग कुणाला फोन लावतो. बाळासाहेब, पाय लागो देवा. हा मस्त चाललंय. हो ते चांदवडचं अजूनही झेलतोय. हो त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं मनात पाल चुकली तर नको बसायला, आपण बाहेर जाऊया. देशमुखांना बोलले आज धाब्यावर बसूया. नाही तर काय. नाही तिथले लोक खूप चांगले होत. चांदवडची इतकी इथले वाईट आहेत. ज्यांना माहित नाही त्यांनीच खूप त्रास दिला. पिक्चर कम्प्लीट करते. 6 महिन्यानंतर प्रोड्युसर माझ्याकडे आला. ते म्हणाले 2 दिवसाचं काम 1 दिवसात करू. 1 दिवसात करून दिलं काम. नाही खरं तर व्हायचं का तो, पण आता काय त्यांच्यातच राहायचं म्हणल्यानंतर राहायला पाहिजे ना. हो नाही झालं कसं बाळासाहेब, मैत्री मैत्री म्हणून. हा विश्वासघात ज्याला म्हणतात तसंच झालं. हो नाही आता नाही, आता कमी झालंय पण आहे अजून. तुम्ही फार लवकर गेला. पण मी नाशिकला आलो तो भेटायला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. हो डॉक्टर म्हणाले परिस्थिती सुधारते. नाही ना पण सिंगापूर ट्रिप चांगली झाली. तुमची सारखी आठवण, वहिनींची आठवण. बघू आता कसा योग येतोय, कधी योग येतोय. आज तिथं खुश आहात ना. बस हा बाकी घरी सगळं एकदम कंडिशन मध्ये. भेटूया लवकरच. भेटूया म्हणजे असंच फोनवर भेटूया. एवढ्याच बोलू नका आम्हाला वर. वा बाळासाहेब म्हणल्यावर आम्ही बाळासाहेब जगताप बर वणीचे. हा हा ते त्या दिवशी माझ्याबरोबर होते चांदवडला. बर द्राक्ष एक्सपोर्ट करत होते ते. अचानक आजारी पडले. नाशिकला कोमात गेले आणि मुंबईला शिफ्ट केलं आणि दम सोडला. पण म्हणजे रांगडा माणूस, शेतकरी, खरा शेतकरी. खरा शेतकरी. पाय लागू देवा त्यांचं टिपिकल होतं. कधी आलं की काय माया पातळ केली तुम्ही, पाय लागू द्यावा असं करून ते फोनवर बोलायचे. वा 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 ग्रेट मॅन. सविताताई आणि मोहनजी आज तुम्ही इथे आलात. खूप छान बोललात. मनातल्या गोष्टी सांगितल्यात. खुपणं सांगितलं. तुम्हाला आम्ही जे आमचं खुपणं सांगितलं ते गोड मानून घेतलं. खूप खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर आता पाहूया आमचे प्रायोजक फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ यांची काही वैशिष्ट्य. आजचा कार्यक्रम आवडला असेल तर पुढच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा नक्की भेटूया. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. मी तर तू सांग की तुला महेशच्या कुठल्या कुठल्या गोष्टी खुपतात. मी नाही घाबरणार सांगायला. हा बिंदास मी आहे तुझ्यावर. काय घाबरते. नाही मला महेशचं सगळ्यात खूप त्याचं मीठ खाणं. मीठ म्हणजे तो आणि ही रोजची गोष्ट आहे. म्हणजे तो मी आमच्याकडे एक तर मला खारटी म्हणतात कारण माझ्या जेवणात थोडंसं ऑलरेडी मीठ जास्त असतं कारण ह्याला जास्त लागतं. बरोबर. त्याच्यामध्ये हा मिठाची वाटी घेऊन बसतो बाजूला आणि मग असं मीठ घ्यायचं
आणि असं 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 घालायचं असं. तेरे मेरे सपने अब एक रंग है. ओ जहां